प्रभाते कर दर्शनम करमूल्य तू गोविंदम करमध्ये सरस्वती एकाग्रे वसते लक्ष्मी. हा जो मंत्र आहे तो रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळहातांना बघून हा रोज मंत्र म्हणायचा. तर या मंत्राची ताकद एवढी आहे की आपल्या मनाला शांती आणि घराला सुख शांती लाभत असते. तर या मंत्राचा अर्थ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही गुगलवर टाकून सर्च करू शकता. तर हाय हॅलो जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज पहाटे 4:30 जाग आली. तर कधी लवकर येते तर कधी उशिरा येते. तर आजही थोडंसं लवकर कामासाठी जायचं होतं, त्यासाठी लवकरच उठले आणि थोडं सकाळची कामं आवरून फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागले. तर आज निंदायला जायचं होतं एखाद्या शेतामध्ये. तर तिथं लवकर खूप जास्त शेत होतं, 10 एकर शेत हे निंदण्यासाठी आम्ही 20 बायका आहोत. तर लवकर जायचं ठरलं होतं, त्यासाठी मीही थोडीशी लवकरच उठले. मुली माझ्या आणि त्यांचे पप्पा झोपलेलेच होते, तर मी मात्र लवकर उठले कारण आपली कामं आवरायला थोडासा वेळ लागतात. बायका पुढं जातात आणि मी मागे राहते कारण माझ्या 2 मुली आहेत, त्यांचा इशू सतवत असते आणि त्यानंतर शर्वरीचा डब्बा वगैरे असतो तर तो सुद्धा मला बनवायचा असतो. तर सर्वात अगोदर मी माझं हेल्थ रुटीनपासून सुरुवात करते. तर आज डिटॉक्स ड्रिंकमध्ये बनवलं होतं कच्ची हळद, अद्रक, थोडंसं लसूण आणि त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं. तर असं हे सर्व टाकून एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आणि ते सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकलं. 1 इंच आल्याचं तुकडं आणि 1 इंच कच्ची हळदीचा तुकडा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. असं हे चहा मी उकळून सकाळी सकाळी घेतला अनुशापोटी. तर ह्याही काढायचे खूप सारे छान आयुर्वेदिक फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. तर आतून एनर्जेटिक होते आणि जे शरीरामध्ये कुठं दुखत असेल तर ते सुद्धा कमी होतं. तर हे नॅचरली पेन किलरचं सुद्धा काम करतं. डायजेशन मजबूत बनवतं. असे बरेचसे फायदे याचे आहेत. तर नेहमी तुम्ही घेत जा, तर खूप चांगले रिझल्ट आहेत याचे. तर मी कोणत्या तरी एका डिटॉक्स ड्रिंकने माझ्या दिवसाची सुरुवात करत असते. तर आपली हेल्थ आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे, कारण आपली हेल्थ जर चांगली असेल तरच आपण इतर फॅमिली मेंबर्सची, आपल्या घरातल्यांची काळजी घेऊ शकतो. त्यासाठी स्वतःलाही तेवढाच वेळ द्या जेवढा आपण आपल्या फॅमिलीसाठी देत असतो. तर मीही थोडा वेळ आपल्यासाठी काढतच असते, कारण आपण जर आजारी पडलो किंवा मग आपल्याला जर कोणी पाहणारं नसेल तर आपण आपली हेल्थची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी मी स्वतःपासूनच सुरुवात करते. तर आज सकाळी लवकर उठल्यानंतर असा हा काढा बनवला. तर हे बघा कसा कलर येतो आहे त्याला. तर कच्च्या हळदीचे एवढे फायदे आहेत. त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर अद्रक आणि लसूण, हे जे नॅचरल वस्तू आहेत ह्या खूप गुणकारी असतात. जे सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये मिळतं पण आपण त्याला दुर्लक्ष करत असतो. तर त्यासाठी जिरा वॉटर किंवा मग जिरा धने, त्यानंतर दालचिनी वॉटर, असे बरेचसे आहेत जे सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपण घ्यायला पाहिजे. तर स्त्रियांसाठी वयानुसार त्यानंतर बरेचसे आपल्याला हार्मोनल प्रॉब्लेम होत असतात. तर यासाठी चिडचिडपणा, अशक्तपणा किंवा मग कमजोरी असं बरेचसे शरीरामध्ये बदल होत असतात. तर त्यासाठी स्वतःच्या हेल्थची काळजी आपण स्वतःच घ्यायला पाहिजे. तर सुरुवात झाली माझी डिटॉक्स ड्रिंकने आणि मी लगेच थोडेसे तांदूळ धुवून ठेवले, भात शिजण्यासाठी ठेवला. कारण मुलींना आणि त्यांच्या पप्पांना भात लागतो, तर त्या दोघीही खातात आणि तिचे पप्पाही. मला पण आवडतो पण मी जास्त भात खाणं थोडंसं कमी केलं आहे, आता खात नाही आहे. भाकरी जास्त खाते, थोडंसं मेंटेनन्स ठेवायचा प्रयत्न करते. तर त्यासाठी भात थोडासा कमी केला आहे. पण थोडा म्हणजे पोट भरण्यासारखं वाटत नाही कारण सवय पडलेली आहे. त्यासाठी थोडासा 1-2-3 घासाचा भात मी सध्याला घेते, जास्त काही घेत नाही. आणि अनुशापोटी मी चहा कधीच घेत नाही. तर घ्यायचं जरी असेल तरी सकाळची 2-3 आपण डिटॉक्स ड्रिंक, त्यानंतर काहीतरी खाल्ल्यानंतर कामाला जायच्या वेळेस एखादी अर्धा कप घेते आणि संध्याकाळी मात्र नक्की घेते, कारण कामावरून आल्यानंतर थोडंसं थकवा वाटतो. तर त्यासाठी थकवा जावा आणि एनर्जेटिक वाटावं, कमी साखरेचा, तेही दूध न घालता काळा चहा, ब्लॅक टी मी बनवून पित असते. तर हे असं दिवसाचं रुटीन असतं. तर लवकर जायचं होतं म्हणून स्वयंपाकालाही लवकरच सुरुवात केली, कारण घरची कामं काही वेळेत पूर्ण होत नाहीत. म्हणून आपण थोडंसं अगोदर उठलं ना, सकाळी सकाळी उठण्याचे फायदे भरपूर असतात. आपण लवकर एक तर आपली कामं आटपू शकतो. त्यानंतर आपल्याला कोणी जॉबवर जात असाल, कोणी
घरकामही असेल, प्रत्येकाला वेगवेगळी कामं असतात. एखाद्याचा उद्योग असेल, दुकान असेल, काहीही जर असेल तर आपण लवकर उठणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रह्ममुहूर्ताचं आपल्याला पारंपरिकतेने चालत आलेलं आहे, तर त्यासाठी लवकर उठल्यामुळे बरेचसे असे फायदे आपल्याला मिळत असतात. तर लवकर उठण्याचे फायदे याविषयी मी छोटासा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो नक्की बघून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण मी तुमच्यातलीच एक ताई आहे जी मोटिवेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करते. तर मला जर्नीमध्ये नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी आज बनवली होती दोडक्याची भाजी, भाकरी, भात, त्यानंतर माझ्या शर्वरीच्या डब्यासाठी 2 पोळ्या. तर ती डब्यासाठी भाकरी ती सुद्धा खाते, पण तिला शाळेमध्ये मुलं चिडवत होते, त्यासाठी ती भाकरी नेण्यासाठी नको म्हणत होती. म्हणून तिला मग चपातीचं डब्याला देते आणि घरी आल्यानंतर ती भाकरी, भात असं सर्वच खाते. मी मुलांना आम्ही जे नेहमी आमच्या आहारामध्ये वापरतो तेच ते देते. तर त्यांना मॅगी वगैरे अशी काही मी सवय अजून तर केलेली नाही आहे. ते भरपूर मागतात, पण मी त्यांना देत नाही. तर कारण त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की पॅकेट फूड हे मुलांसाठी डेंजरस आहेत. तर भरपूर असे आजार ह्या पॅकेट्स फूडमुळे लेकरांमध्ये होत आहेत. तर तुम्हीही ट्राय करा की तुम्ही देऊ नका. घरची ज्या वस्तू तुम्ही बनवलेल्या असतील अशा भरपूर तुम्ही नॅमकिन, स्वीट्स असं भरपूर काही बनवून ठेवू शकता, जे त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. त्यानंतर शेंगदाणा लाडू आहे, ड्रायफ्रूट्स लाडू आहे. तर असे बरेचसे आपण चिक्की बनवू शकतो, लाडू बनवू शकतो, चॉकलेट साईजमध्ये सुद्धा त्यांना बनवून ठेवू शकतो. तर असं भरपूर आपण त्यांच्यासाठी बनवू शकतो. पण पॅकेट फूड मोस्टली ते आपण देऊ नये. तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या. तर असा हा बनवला होता स्वयंपाक आणि असा झाला होता पिठाचा राडा गॅसवरती. आणि शेंगदाणे भाजून ठेवले होते, कारण मी नेहमी शेंगदाण्याची चटणीसुद्धा खात असते. शेंगदाणे, तीळ अशी ही चटणी मी नेहमी खात असते, तर ती आरोग्यासाठी खूप चांगली असते. तुम्हीही बनवून ठेवा. त्यामध्ये कढीपत्ता नक्की टाका, कारण आरोग्यासाठी आणि केसांसाठी कढीपत्ता हा वरदान आहे. तर ट्राय करा. शेंगदाणे भाजून ठेवले, त्यामध्ये लसूण पाकळ्या, जिरं, लाल मिरची, मीठ असं टाकून बनवली होती. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.